मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। चाकणकर यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चाकणकरांना भोवलं। चाकणकरांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला। चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून चाकणकरांचा पदाचा त्याग। चाकणकरांच्या राजीनाम्यावरती डीसीएम सुनेत्रा पवार यांचं ट्विट। राजीनामा दिल्यानंतर महिला संघटनेसाठी काम करणार रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। महिला संघटनेसाठी महाराष्ट्राचा दौरा करणार। आयोगाचा राजीनामा दिलाय, प्रदेश अध्यक्ष पदाचा नाही, चाकणकरांचं वक्तव्य। खरात सोबतच्या नवरत्नांचा सीडीआर तपासा, त्यांचा राजीनामा घ्या, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। भोंदूबाबा प्रकरणामध्ये काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानं चर्चांना उधाण। राजकारणातून कुणाला असं उठवू नका, काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा रुपाली चाकणकरांना पाठिंबा। तर अरविंद शिंदे कोण आहेत, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। चाकणकरांनी अनेक महिलांच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका घेतली नाहीये। महिलांच्या प्रकरणामध्ये चाकणकरांची भूमिका संशयास्पद होती। रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप। तर चाकणकरांचा राजीनामा लवकर घ्यायला पाहिजे होता, खडसेंची टीका। महिला अत्याचारांच्या प्रकरणामध्ये चाकणकरांनी कोणतीच मदत केली नाहीये, करुणा मुंडेंचा आरोप। तर देवकृपेनेच चाकणकरांचा राजीनामा झाला, करुणा मुंडेंची प्रतिक्रिया। भोंदूबाबाला संरक्षण देणाऱ्या कारवाई झालीच पाहिजे, फोटोमध्ये सोबत असणं हे काही पाप नाहीये, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर सोमवारी सभागृहामध्ये हाच विषय असेल, दानवेंची प्रतिक्रिया। भोंदूबाबा खराचा राम रहीम झाल्याशिवाय राहणार नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। खरातला अनेक वर्ष तुरुंगात काढावी लागतील, संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर खरात शिक्षेपासून वाचू शकत नाही, मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिर्डीला आले होते। शिर्डीला आल्यावरती शिंदेंचा अचानक खरातकडे जाण्याचा निर्णय झाला। कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। तर शिंदे पूजा करण्यासाठी आत गेले आणि मी बाहेरच थांबलो, विखेंची माहिती। चाकणकरांना देखील तिथे कोणीतरी घेऊन गेलं असेल, कॅप्टन खरातबाबत फारसं काही माहिती नाहीये, मात्र काही लोक बोलायचे हात दाखवा, मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। तर महिला प्रदेश अध्यक्ष पदासंदर्भात पक्षाला सर्व काही अधिकार आहेत, पोलीस चौकशीमध्ये सगळं काही सत्य बाहेर येईल, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। राजीनामा देताना चाकणकरांचा माज दिसला, आपण चुकीच्या माणसाला साथ दिली याबद्दल काहीच त्यांना वाटत नव्हतं, संगीता तिवारींचा हल्लाबोल। रुपाली चाकणकरांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा। भोंदूबाबा अशोक खरात सोबत फोटो असणाऱ्या मंत्र्यांनीही राजीनामे दिले पाहिजेत, यशोमती ठाकूर यांची मागणी। रुपाली चाकणकरांच्या अटकेसाठी महिला काँग्रेसचे पुण्यामध्ये आंदोलन। रुपाली चाकणकर आणि अशोक खरात फोटो पायदळी तुडवत या ठिकाणी आंदोलन। मविया सरकारनं खरातच्या संस्थेसाठी धरणाचं पाणी आरक्षित केलं, हे आरक्षण काढून टाका, अंजली दमानिया यांची मागणी। जयंत पाटील यांचं नाव सातत्यानं येतंय, चौकशी व्हावी, दमानियांची प्रतिक्रिया। खरातच्या संस्थेसाठी मविया सरकारनं दारणा धरणाचं पाणी दिलं। मविया सरकारच्या कार्यातील कार्यकाळात यावेळेस निर्णयावरती राऊतांनी बोलणं मात्र टाळलं। पाणी दिलं होतं का हा मुद्दा आता नाहीये, राऊतांची प्रतिक्रिया। शिवनिका संस्थानला दिलेले पाण्याचे आरक्षण रद्द करण्याच्या सूचना, नोटिंग फाईलवरती कुणाच्या सह्या त्यासंदर्भात चौकशी करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। शिक्षण खात्यातही भोंदूबाबा अशोक खरातचा हस्तक्षेप असून शिंदेंनी केसरकरांचा राजीनामा घ्यावा, खासदार संजय राऊत यांची मागणी। तर राज्यातील 9 मंत्र्यांवरती भोंदूबाबाचा प्रभाव, सावरकर यांचं नाव घेणाऱ्यांना राऊतांनी खडेबोल सुनावली। भोंदूबाबा खरातच्या अटकेनंतर नाशिकच्या मिरगावमध्ये संतापाची लाट, खरात अध्यक्ष असलेल्या संस्थेचा कारभार ग्रामस्थांकडे देण्याची मागणी। तर खरात विरोधात आता गप्प बसणार नाही, ग्रामस्थांची भूमिका। नाशिक महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अनीस आक्रमक, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, नराधमाला कठोर शासन व्हावं, अनीसच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणात बारामती तहसीलदारांकडे चौकशीसाठी अर्ज दाखल। इंडिया अगेन्स्ट करप्शन अध्यक्ष हेमंत पाटील यांच्याकडून चौकशीची मागणी। हिंदुत्वाच्या नावानं काल आलेले सगळे बडगे आहेत, आमच्या शिवसेनेने अशा ढोंगी गोष्टींचा पुरस्कार केला नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया।
तर हिंदुत्वाबद्दल भोंदूगिरीबद्दल राऊतांना बोलण्याचा अधिकार नाही, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. सातारा झेडपी झालेल्या वादामध्ये शंभूराज देसाईंच्या हाताला मार लागला. मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. महायुतीमध्ये असताना अशा अडचणी काय येतात यावरती एकनाथ शिंदे निर्णय घेतील. सातारा झेडपी अध्यक्ष निवडणी वेळेस झालेल्या वादावरती संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मी पार्ट अँड पार्सल. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या सर्व प्रक्रियेचा भाग चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. तर जयंत पाटील माझे मित्र, जास्त बोलल्यास त्यांना त्रास होईल, पाटील यांची प्रतिक्रिया. राज्यात सिलेंडर साठवणूक प्रकरणी 3 ठिकाणी कारवाई. राज्यातील सिलेंडर तुटवड्यावरती मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. दहिसरच्या युवकांना डिझेलवरती चालणारा चुल्हा विकसित केला. चुल्हा तयार करताना घरातील साहित्याचा वापर. व्यावसायिकांना हॉटेलमध्ये हा चुल्हा पेटवता येणार. अहिलानगरच्या वीज वितरण कार्यालयामध्ये खासदार निलेश लंकेंचं ठिय्या आंदोलन. जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 6 ते 10 दरम्यान होणाऱ्या लोडशेडिंग विरोधात लंकेंची अधिकाऱ्यांसोबत चर्चा. 2 दिवसांमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्याचं प्रशासनाचं आश्वासन. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून काशीगाव मेट्रो स्टेशनची पाहणी. स्वतः तिकीट काढून व्यवस्थेचा आढावा घेतला. मेट्रो स्थानक नियंत्रण कक्षाची देखील पाहणी केली. धाराशिव जिल्ह्यातील तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव भ्रष्टाचारी. जाधवांकडे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप. कारवाई करण्याची देखील मागणी. नवी मुंबईमध्ये हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोकादायक पातळीवरती. सभागृहामध्ये नेते सागर नाईक यांनी ऍक्शन प्लॅन मांडला. तज्ज्ञांच्या मदतीनं 18 महिन्यामध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न. गॅस सिलेंडरचा तुटवडा तीव्र झाल्यानं नागरिक आक्रमक. पुणे नाशिक महामार्ग नागरिकांनी अचानक अडवून संताप व्यक्त केला. रस्त्यावरती उतरलेल्या नागरिकांकडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. सोलापूरमध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका. तर पडसाळी गावातील शेतकऱ्याच्या ढोबळी मिरचीची बाग ही पूर्णपणे आडवी झाली आहे. जवळपास 8 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असलेल्या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. बुलढाण्याच्या पिंपळपाटी या ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतात उभं असलेलं पीक आडवं झाल्यानं शेतकरी संकटात. तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. सरकारनं तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूर जिल्ह्यातील पडसाळी गावामध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्षबाग भुईसपाट. 3.5 एकर बागेवरील जवळपास 50 ते 60 लाखांच्या द्राक्षांचं नुकसान. लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका. मात्र शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्यानं शेतकरी हवालदिल. नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजल्यानं कांदा जमिनीमध्ये सडण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला प्रशासनाकडून सुरुवात. जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील रावलापाणी परिसरात वादळी वाऱ्याचा मोठा फटका. आंबा बागांचं प्रचंड नुकसान. झाडांवरील कैऱ्या वादळामुळे गळून पडल्यानं मोठं आर्थिक नुकसान. गेल्या 3 वर्षांपासूनही पीक विम्याची भरपाई मिळत नाहीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यंदा केवळ 5 ते 10% आंबा उत्पादन. बागायतदार वर्ग अडचणीमध्ये. लहरी हवामानाचा फटका आंबा पिकाला बसल्यानं बागायतदारांचं लाखो रुपयांचं नुकसान. आष्टीमध्ये आजी माजी आमदारांकडून एकत्र येत मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, बाळासाहेब आजबे हे एकत्रित पाहायला मिळाले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद निमित्त नमाज पठण. 30 दिवसांच्या पवित्र उपवासानंतर मुस्लिम बांधवांच्या रमजानच्या एकमेकांना शुभेच्छा. बीडच्या खालापुरी गावात गावगुंडांची दहशत. कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे डोळ्याला काळी पट्टी बांधून उपोषण. कारवाई करण्याची देखील मागणी. मुंबई नाशिक महामार्गावरती कसरा बायपास जवळ मध्यरात्रीच्या सुमारास अपघात. बायपास जवळ उभ्या असलेल्या गाडीला पाठीमागून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक. अपघातामध्ये एका साई भक्ताचा मृत्यू तर 4 जण गंभीररित्या जखमी.